हॅलो फ्रेंड्स, ट्रॅफिक अपडेट मध्ये तुमचं स्वागत आहे. नगर रोडवर भयानक ट्रॅफिक जाम झालेला आहे. वाघोली शिक्रापूर वाहनांच्या नेहमीच झाले नाही तर काय. मित्रांनो, काळजी घ्या आणि काय सांगते. काय कटिंग का? हा, किती नंबर आहेत? हा तुझाच आहे बस. बर. अण्णा, बातमी वाचली का? आपल्याकडे पण 30 फुटाचा रोड होणार आहे. हा का? हा, आजच बापूंनी रस्त्याचं भूमिपूजन केलंय. सगळीकडे नुसती हवा आहे बापूंची. अरे कसली हवा? ह्याला 5 वर्षात काही केलं नाही आणि आता नुसती भूमिपूजन करायची. काम केली नाही म्हणजे? अरे निधी मिळत नव्हता म्हणून ह्यांनीच सर ऑफिसला आंदोलन केलं. आता निधी नाही तर कसली भूमिपूजन करतायत? म्हणजे तवा खोटं बोलत होते का आत्ता खोटं बोलतायत? हा, काय पण सांगतो. अरे बापू स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे. स्वच्छ प्रतिमा. अरे संत्या 2009 साली कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सत्ता तर तेव्हा त्यांचीच होती. मग कारखाना बंद पडला कसा? बरं, त्यांच्या मालकीचा कारखाना फायद्यात कसा चालतो रे? आणि मला सांग, गेल्या 5 वर्षात असं कुठलं मोठं काम झालंय रे? नाही, एक जरी सांगितलंस का तुझी दाढीन कटिंग फुकट करतो बघ. एमर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरना काम द्यायची. बरोबर आहे. हा, अरे सगळं सोड. मतदारसंघात एवढी मोठी MIDC आहे, एकाल तरी कामाला लावलं कर त्यांनी. हा, ते बरोबर आहे तुझं. पण बापू साहेबांसोबत एकनिष्ठ आहे. हा, एकनिष्ठ. अरे ते पण गेले होते की सत्तेत सामील व्हायला. हा, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून परत आलते. अरे त्यांची निष्ठा बिष्ठा फक्त खुर्ची सोबत आहे. काय सांगतो तू? हा, ही बातमी कानावर आली होती. ह्याचा मी विचारच केला नाही. उगाच साहेबांच्या नावाखाली ह्यांना चांगलं समजत राहिलो. आत्ता कळलं व्हय तुला? अरे उमेदवार माऊली आबांसारखा सर्वसामान्य घरातला पाहिजे. कोरोनाच्या काळात 50,000 लशी उपलब्ध करून दिले होते त्यांनी. हा, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असताना रस्ते, पाणी, लाईट ह्यांची कोट्यवधीची कामं त्यांनी केली. विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक ह्या सगळ्यांना कुठलंही पद नसताना मदत केली आबांनी. महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षणाचे क्लासेस घेतले. बचत गटातील महिलांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी आणि लाभ मिळवून दिलाय. आणि तुला सांगतो, 40,000 नागरिकांना स्वखर्चातनं काशी उज्जैन यात्रा घडवलीये आबांनी. हा, माझी आई पण गेली होती उज्जैनला. गेलती ना? हा, बस. अरे एवढा सक्षम उमेदवार आहे म्हणून जाणून बुजून माऊली आबांना दुर्लक्षित केलंय सगळ्यांनी. हा, पण यंदा नाही. यंदा जनतेच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या माऊली आबा कटके यांच्या घड्याळ या चिन्हालाच मतदान करणार. हा, याला म्हणतात निष्ठावंत मतदार. अनुक्रमांक 3, घड्याळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा आणि शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबांना प्रचंड बहुमताने विजयी करा. माऊली आबा कटके यांची खूण आहे घड्याळ आणि अनुक्रमांक 3. लक्षात ठेवा, विकासाचे वचन म्हणजेच 3 नंबरचे बटन.